अर्पण करावा। मॅच थांबवायची 1 मिनिट। आपण आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्तानं इथे अभिवादन करतोय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार इथे अर्पण करतोय। पुष्प अर्पण करतोय आणि मैदानावर उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला आणि खेळाडूंना विनंती करतो, आपण आपल्या जागेवर उभं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आज महापरिनिर्वाण दिन आहे, त्या निमित्तानं प्रत्येकाने कॅप आपल्या डोक्यावरची काढायची आहे। प्रत्येक खेळाडूला विनंती करेन आपल्या डोक्यावरची कॅप काढायची। आपण इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली इथे अर्पण करणार आहोत। सर्वांनी 2 मिनिटं शांत आपल्या जागेवर उभं राहायचंय। आपण आदरांजली इथे अर्पण करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। स्पर्धेला आपण सुरुवात करतोय, मॅचला सुरुवात करतोय। प्रत्येक खेळाडूंना आपल्या जागी जाऊन या मॅचला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत। सर लेक्स्टम घ्या। विकी कोण जातं बाहेर? दादा मॅच कडे जाऊया। एक चांगला सामना इथे सुरू झालाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं। बंटी बॉयज आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोनावणे वॉरियर्स या 2 टीम मध्ये ही मॅच सुरू आहे। पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना टीम बंटी बॉयज फिरोज गोलंदाजीच्या ट्रॅक वर आहे। पहिला बॉल, चांगला चेंडू आहे। यावेळेस जर आपण पाहिलं तर बॉल थोडासा फुलटॉस पद्धतीचा होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये घेणं शक्य झालं नाही। बॉल जर आपण पाहिलं तर बॅट मधून निसटला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला। गतवर्षीचा विजेता संघ ज्यांना तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहताय, टीम बंटी बॉयज जे क्षेत्ररक्षण करत असताना। यावेळेस चांगला बॉल आहे, टप्पा खाल्यानंतर फिरोजनं पुन्हा एकदा बॉलला कट केलं। डावकुरे हाताचा गोलंदाज आहे, एक नॅचरल जो टर्न असतो ना डावकुरे हाताच्या गोलंदाजाचा तो इथे पाहायला मिळतोय। बाहेरच्या बाजूने काढत असताना बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेला। निर्धावच्या स्वरूपाने चेंडूला हाताळलेलं पाहायला मिळतंय। दोन खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये, गणेश शिरसाट आणि दिवाळे कोळीवाड्याचा सुपरस्टार ओमकार केणे, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय। नवी मुंबईला बिलॉंग करतो, आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये तो जॉईन झालाय। पहिलं षटक अगदी योग्य टप्प्यावर आणि योग्य लाईनवर सुरू आहे। शिरसाट ज्याच्याकरता जर आपण पाहिलं तर थोड्याशा कठीणाई त्या इथे आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा बॉल
यावेळेस मात्र फटका फसलाय, प्रेशर क्रिएट झालं होतं, त्या प्रेशरच्या खाली इथे दबलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र तिथे क्षेत्ररक्षकानं चुका केली आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. 2 रन इझिली कंप्लीट केले जातील. एक सहज सोपा साधा झेल होईल हीच आशंका होती मैदानाच्या आतमध्ये. मात्र अखेरच्या क्षणी जर आपण पाहिली तर चूक झाली आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. थोडस ओंकार तिथे जर आपण पाहिला तर बातचीत करत असताना ओमी, कारण त्याला ठाऊक आहे प्रेशर क्रिएट झाल्यानंतर थोडस एकमेकाबरोबर ते शेअर केलं तर ते प्रेशर थोडस कमी होतं, रिलीज होतं आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर 3 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. पुढचा बॉल अटेम्प्ट केलाय, चांगला फटका. यावेळेस बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट झालाय. फिरोजच्या विपक्षामध्ये शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस. धावसंख्या विदाउट लॉस 7. फिरोज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्ही गोलंदाजी करत असताना पाहिलं, गतवर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यानं पटकवली तो हा फिरोज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येत असताना आकाश लोखंडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर ओमिकेने जो फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्याला दाखवावं लागेल. काल रात्री खेळ खेळून तो इथपर्यंत पोहोचलाय. मानकोली इथे चावटा हिरवा जी स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये त्याच्या टीमला दिवाळे गाव हे त्याची जी टीम आहे त्या दिवाळे गावच्या टीमला त्याने क्वालिफाय केलं आणि या स्पर्धेकरता तो आज सकाळी इथे नाशिक पर्यंत पोहोचलाय. तो सध्या स्ट्रायकर एंड कडे. पहिलाच बॉल इनिंगचा फेस करत असताना बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. ओमिकेनीच्या बॅट मधनं आलेला हा दमदार तडाखा चौकार 4. ओमिकेने मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा फटका त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचा एक प्रतिभा संपन्न खेळाडू जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल आकाश लोखंडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगलं क्रिकेट प्रत्येकाला पाहायचंय आणि म्हणूनच तर हा प्रेक्षक वर्ग सकाळच्या पहिल्या सत्रापासून या संभाजीराजे स्टेडियमच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं कुठलीही रन मिळणार नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स नव्हत्या. या ओव्हरची सुरुवात जर आपण पाहिली तर एक चांगल्या स्ट्रोकनं ओमिकेनं तिथे गेली. एक चांगला चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ्टोमरनं इथे पुण्याच्या एकदा बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता कॉलिंग होती मात्र योग्य वेळी योग्य फेकी योग्य कलेक्शन आणि त्यामुळे 1 रन मिळाली. ज्या 1 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना 12. चांगली फलंदाजी ती मैदानाच्या आतनं गरजेची आहे. या आधीची मॅच जर तुम्ही पाहिली ना तर तिथे 65 धावा ज्या तुटपुंजा वाटल्या. त्याचं कारण आक्रमकता. पहिल्या ओव्हर पासन पहिल्या खेळाडूपासनं जी आक्रमकता सुरू झाली ना ती शेवटपर्यंत थांबायचं नाव नव्हतं. समोर एक कार पार्क आहे साईड स्क्रीनच्या बाजूला लॉंग ऑफ मध्ये. ती कार तिथनं बाजूला घ्यायची आहे. जी लॉंग ऑफ मध्ये जी कार आहे ती बाजूला घ्यायची आणि साईड स्क्रीनच्या समोर जी त्रिमूर्ती बसली आहे 3 जण बसली आहेत आपण तिथनं उठायचंय. साईड स्क्रीनच्या समोर जे 3 जण बसलेत आपण उठायचंय तिथनं. पुढचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर ऑफ्टमच्या बाहेर हा बॉल व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकतेने जाऊन पोहोचते 13 वर. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओमकार केनी आणि गणेश शिरसाट असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला तिथे उचललं एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. अक्षय त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला.
निफाड मधला एक अप्रतिम खेळाडू, वेगवेगळ्या तालुक्याचे, नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्याचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. सुरगाण्याला बिलॉंग करतो, ज्याने यावेळेस बॉलला उचललं. नितीन केंद्रे इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बीड वरनं एक दूरचा प्रवास करत तोही आयडॉल म्हणून या स्पर्धेमध्ये जॉईन झाला. यावेळेस ऑफ्टॉनच्या खूप जास्त बाहेर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती 15 या आकड्यावर. अगदीच दूर दूरचे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑफ्टॉनवरनं यावेळेस जर आपण पाहिला तर अतिरिक्त बाहेर होतोय. बॉल वाईटचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळाला. कंटिन्यू वाईट्स येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आकाश लोखंडे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. 3 वाईट आतापर्यंत या ओव्हर मध्ये आले. यावेळेस मात्र कट केलं, तिथे ढकललं बॉलला असं म्हणावं लागेल. पॉइंटच्या जवळपास जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 17 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये अगदीच कमी संकुचित धावफलक होतं, मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये त्या धावफलकाला मोठं करण्याचा प्रयत्न सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगलं क्रिकेट ते प्रत्येकाला पाहायचंय, प्रत्येकाला हवं असं वाटतं, आणि ते आर्या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड केले, बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. स्टँड अँड डिस्पॅच म्हणू शकतो. षटकार 6. भाऊ 25 मिनिटं आहे. हा हा शाबाश. लेफ्टी चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा ओव्हर पिच बॉल होता आणि ओव्हर पिच बॉलवर आक्रमण केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. एकंदर 23 या आकड्यावर. फिरोज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. या टीम मधला एक महत्वाचा गोलंदाज आहे बंटी बॉईज, जे नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम सोनावणे वॉरियर्स. सोनावणे वॉरियर्स या टीमचा आयकॉन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे ओमकार केने. पनफ्रॉम दिवाळे जो मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र ओमकारनं बॉलला उडवलंय, फेकून दिलंय दूर सीमा रेषेच्या पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. यावेळेस मात्र फिरोजच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा हात खोलले. तिथे अक्षयला चकमा दिलाय. अक्षय चव्हाणला बीट करत असताना बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. फाईन लेगला क्लिअर करणारा बॅक टू बॅक दुसरा चांगला स्ट्रोक. चौकार 4. आहे ना, हे गाणं जसं आहे अगदी तशीच फलंदाजी तो करू शकतो. वन साइड हिरो. विध्वंसकता, विस्फोटकता त्यामध्ये फलंदाजी करणं हे त्याला आवडतं आणि तेच सध्या मैदानात तो करतोय. यावेळेस एक चांगला चेंडू फिअर बॉल. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं फिरोजला इथे कुठेतरी रिलीफ मिळणं गरजेचं होतं, कारण फिरोजवरचं दडपण ते वाढलं होतं. एक षटकारा पाठोपाठ एक चौकार त्याच्या गोलंदाजीवर आला, त्यामुळे यावेळेस थोडस रिलीफ मिळवतोय फिरोज. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस मात्र कोलटाप्याचा बॉल समोरच्या बाजूला लॉंग द कार्पेट केला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. डबल करता कॉलिंग आहे, मात्र फेकी तिथे योग्य तऱ्हेने आली. एक सिंगल इथे मिळाली. 1 रनच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. यावेळेस 34 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. या ओव्हर नंतर ड्रिंक्स करता इंटरव्हल असेल. जे ड्रिंक्स मॅन आहेत आपल्यालाही सज्ज राहायचंय, कारण आतापासून आपण वेळ वाचवली तेव्हा संध्याकाळी ती वेळ पुरते.
चांगला चेंडू आहे यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे त्या बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला जावं लागेल तंबूकडे विकेट मिळतीये खेळाडू बाद गणेश शिरसाट त्याच्या पारीचा अंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश मुंडे जो फलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅकलिपला खाली केलं, लॉंग ऑन कडे बॉलला ढकललं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता कॉलिंग नाही आहे, एक सिंगल वर समाधान मानावं लागेल. एक सिंगलच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ तो समाप्तीला आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 35 वर. येणारी 3 षटक कशा पद्धतीचा खेळ असेल आपण जरूर पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत ड्रिंक्स मैदानामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाशिक जिल्ह्याची सर्वोत्तम स्पर्धा अर्थात आर्या प्रीमियर लीग पर्व 3. इथे दोन्ही पंच ज्यांच्यामध्ये थोडस हितकृत चालू आहे.
वाईट करता रिव्ह्यू सध्या घेतला गेलाय. पंचांचा जो निर्णय आहे त्याला चॅलेंज केलं गेलंय. बघूया काय निर्णय येतोय. 2 चेंडूचा दुसरा बॉल आहे या ओव्हर मधला. ओव्हर नंबर 4 सध्या प्रगतीपथावर आहे. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस झाला. आता तुम्हाला रिव्ह्यू या इनिंग मध्ये घेता येणार नाही. प्रत्येक इनिंग करता एक रिव्ह्यू आपल्याला दिला गेलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे मात्र खूप चांगला दमदार बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यावर एक मोठा आघात. षटकारामध्ये कन्व्हर्ट केले बॉलला. 6. फलंदाजी करत असताना विकी मुंडे नावात ताकद आहे. त्याच्या बॅट मधनं एक चांगला फटका. गोलंदाजीच्या ट्रॅकवर दिंडोरीचा विराट कोहली म्हणून ज्याला ओळखलं जातं विकी धोत्रे. इथे चांगला बॉल विकी धोत्रे कडनं बाहेरच्या बाजूने काढला. बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. चांगला खेळ दाखवण्याकरता विकी धोत्रेला ओळखलं जातं. नाशिक जिल्हा आयकॉन म्हणून या टीमच्या सोबत तो आहे. अगदी दमदार खेळ त्याचाही असतो. विकी मुंडे आणि विकी धोत्रे या 2 खेळाडूंमधला संघर्ष सध्या तुम्ही पाहताय. या आधीचे 2 बॉल जर तुम्ही पाहिले ना तर एक तुम्हारे एक हमारी या पद्धतीने झालंय. एकावर षटकार 1 डॉट. यावेळेस मात्र तिथे उलट्या हाताने खेळायचं होतं. बॉल जिथे जायला हवा होता तिथे गेला नसला तरी 2 रन्स मिळाले. ठाणे पुणे स्ट्रोक होता. जायचं होतं ठाण्याला, पोहोचला पुण्याला. मात्र पुण्याला गेल्यानंतर काहीतरी काम बाकी होतं ते पूर्ण झालं. 2 धावा मिळाल्या त्यामध्ये आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली 43 या आकड्यावर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॅटच्या उलट्या भागाला लागला आणि तिथे 2 रन आल्या. कुठून कशा येत आहेत ते महत्वाचं नाहीये. लेग बायचा इशारा आलाय मला वाटते पंचांकडनं. पायाला स्पर्श करून गेला बॉल आणि ज्यामुळे या 2 धावा. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला बिटवीन द गॅप. बॉल चाललाय वेगानं सीमा रेषा पार. एक चांगला फटका चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. ऑफस्टोनच्या बाहेर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. तिथे रिव्हर्स अटेम्प्ट केला. फ्लाइंग स्लीप आणि गलीच्या मध्ये जो गॅप होता त्याचा अगदी योग्य त्यानं वापर केला आणि त्या गॅप मधनं बॉलला फेकून दिला सीमा रेषेच्या पार. चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये आता झपाट्यानं वाढ होतीये. 47. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. कुणाच्या हातामध्ये दिले जाईल, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर बोलवलं जाईल. इथे ओंकार केणे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आतापर्यंत वैयक्तिक इनिंग जर ओंकार केणे ची आपण पाहिली ना तर तो मैदानावर 9 चेंडू आणि 18 धावा म्हणजे 200चा स्ट्राईक रेट आहे. तो स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. विकी धोत्रे आणि टीमला इथे जर आपण पाहिलं ना तर रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. 65-70च्या मध्ये जर रोखलं गेलं तर एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. तसं तर 80ची मॅच ही या मैदानावर अगदी चांगल्या स्थितीमध्ये होत असताना आपण पाहिली आहे. आकाश लोखंडे पुढेच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना पाहताय. एक खेळाडू जो लॉंग ऑन मध्ये आहे, एक मिड विकेट मध्ये आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. इथे वाईटचा इशारा कारण फ्रंट फुटला बाहेर काढलं नव्हतं. इथे फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. पंचांकडनं वाईटचा इशारा आला मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला तो वाईटचा इशारा मान्य नाही आणि त्यामुळे त्यांनी जो त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा इथे वापर केला. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि बॉलला विकेट च्या मागे जात असताना काय घडलंय नेमकं ते चाचपणी करण्याची मागणी केली. सागर आमचे तिसरे पंच आहेत ते इथे निहाळत आहेत. जेव्हा तुमचा एक पाय स्टंपच्या मध्ये आहे तिथे मग तो रिचॉइड ऑन होत नाही आणि तेच हरलं यावेळेस हेमंत शेट्टी यांनी. बघूया सागर जे टेक्निशियन रूम मध्ये आहेत आमचे
तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर बॉल. क्षमस्व दर्शवलंय. शाबाश यार, ग्रेट बॉलिंग हा, ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, ग्रेट. शाबाश शाबाश शाबाश. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल. यावेळेस मात्र खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षकानं तिथे प्रयत्नच केला नाही. झेलवर जाण्याची गरज होती. असं वाटलं की चेंडू त्याला कळाला नाही की काय. हा झेल होता, खरं तर झेल होता. बॉलवर तो आलाच नाही. त्याने वेट केला आणि तदनंतर तिथे बॉलला हातामध्ये समाविष्ट केलं. कळालं नाही का होतं अशा पद्धतीचं. त्याचे हात डोक्यावर गेले. मात्र दूध ओतू गेलं ना की त्यानंतर शोक करण्यात काही अर्थ नसतो. दिवा एकदा विझून गेला की मी त्यामध्ये कितीही तेल टाका, तो पुनर्जीवित होत नाही. यावेळेस मात्र वाह, व्हॉट अ शॉट. गगनचुंबी, आसमानी, हाय अँड हँडसम स्ट्रोक, षटकार. फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि या चांगल्या षटकाराकरता किरण नागरे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज येते. ओमी केने जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, एक चांगला फलंदाज म्हणून त्याची यावेळेस मात्र डायरेक्ट हिट चा प्रयत्न, मात्र सुरक्षित तिथे आयकॉन खेळाडू ओमी पोहोचला. एक रन धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या इथे वाढत असताना पुढे सरकून 55. 4.4 षटकाचा खेळ. सुस्थिती आहे फलंदाजी करताना, कारण काही दर्जेदार स्ट्रोक ते आपण जरूर पाहिलेत आणि ते दर्जेदार स्ट्रोक आल्या कारणाने एक चांगली टोटल उभी राहिली. आज उमस आहे, आज अगदीच उन्हाचा तडाखा आहे. मात्र मैदानामध्ये तडाखेबाज फलंदाज आहेत आणि ते इथे तडाखे देत आहेत. बॉलला यावेळेस उडवलंय उंच हवेतनं, लॉंगनच्या क्षेत्रामधनं नेलं सीमारेषा पार, षटकार. चांगला फटका सजवलाय. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली एका हो, बॅटची कडा, तदनंतर डोक्याचा स्पर्श आणि नितीन केंद्रेच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन, खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी होईल या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे, अगदी योग्य टप्प्यावर फुलर लेंथ वर पिच केला. फलंदाजाला शांत ठेवलं. फुलर लेंथ इज अ बेस्ट वेपन इन द टेनिस बॉल क्रिकेट. या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामधला एक चांगला बॉल म्हणजे फुलर लेंथचा बॉल.
तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला शांत केलं. एक निर्धाव चेंडू. गरज आहे या ओव्हरमध्ये शांत ठेवण्याची, कारण धावफलक जर आपण पाहिलं ना तर ते 5 षटकांच्या अंती धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालं होतं 61. आणि या दरम्यान दुसऱ्याच बॉलवर मिळवली आहे विकेट. गामा भाऊची गोलंदाजी अगदी काबिल तारीफ इथे पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवर एक महत्वाची विकेट संपादित केली आहे. फलंदाज यावेळेस तंबूच्या आसराला परतत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. क्या लक्ष दे सर. यावेळेस जर आपण पाहिलं तर बॉल हवेमध्ये आहे आणि यावेळेस जोपर्यंत फील केलं तिथे 2 रन कंप्लीट झाल्या. एकदम जाता का योगेशच्या जागेवर तो पळत नाही काय नाही. तू जातो का रे? शाबाश शाबाश. ग्रेट बॉलिंग ग्रेट बॉलिंग. आरामशीर बॉल आडून घे फक्त. आरामशीर हा आता खेळ. शाबाश यार दर्शन. फिल्डिंग दादा. शाबाश यार शाबाश. शाबाश यार ग्रेट बॉलिंग. ठीक है शाबाश शाबाश. बॉलिंग यार सर. नाइस बॉलिंग. शाबाश यार शाबाश. यावेळेस मात्र हा फटका तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता कॉलिंग आहे. वेगानं धावून येत आहेत आणि 2 धावा इथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण झालाय. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक 67 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 68 रन्स तिथे बेल्स ऑफ झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. बघूया नेमकं काय घडलंय. या 2 रन आहेत की हिट विकेट झाली आहे ते आपल्याला तिथे चेक करायचंय. हिट विकेट आहे त्यामुळे शेवटच्या बॉलच्या ज्या 2 रन्स आहेत त्या मिळणार नाही. हिट विकेट झाला खेळाडू आणि त्यामुळे धावसंख्या जर
आयकॉन खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना योगेश पवार. चांगला खेळ इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. पूर्वार्धामध्ये 65 लागल्यात, 66 ची गरज आहे आणि या 66 धावा धाफलकावर लागण्याकरता या दोन फलंदाजांच्या खांद्यावर जबाब त्यांना मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. त्या जबाबदारी खाली कशा पद्धतीची फलंदाजी होईल, कशा पद्धतीचा खेळ होईल हे आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस प्राचारण केले गेले. गोलंदाज सुनील नाहटे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना गोलंदाजीमध्ये त्याचं कला कौशल्य नाशिककरांना खूप जवळून पाहायला मिळालंय आणि ते त्यांना ठाऊक आहे. त्या सुनील नाहटेला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता बोलवलं गेलंय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे सुनील नाहटेकडनं आपल्याला पाहायला मिळेल. सुनील नाठे या स्पर्धेच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्याचे क्रिकेट स्कोर अपडेटर किंवा क्रिकेट अपडेटर आपण ज्यांना म्हणतो क्रिकेट अपडेटर आनंदा काळन इथे उपस्थित झालं होत आहेत. आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक प्रगतीपथावर येत असताना सुनील नाठे. पहिला बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा. बॅटन बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाही. बॅटचा हलकासा एज घेतल्यानंतर जोवर बॉल तिथे फील्ड केला गेला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एकच्या मदतीने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात धावफलकाचा श्री गणेश तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर एक धाव इथे धावफलकावर जोडत असताना चांगली गोलंदाजी इथे गरजेची आहे आणि चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी ती इथे गरजेची आहे. सुरुवात थोडीशी शांत एक सिंगलने केली आहे. आक्रमकतेने करण्याचा प्रयत्न जरूर होता. रिव्हर्स अटेम्प्ट तिथे केला गेला होता, मात्र बॉल बॅट मध्ये प्रॉपर मिडल झाला नाही. फटका ऑन साइडला चांगल्या पद्धतीने सजवला आहे. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जोवर उचलला दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर एक एक सिंगलला दोघांनीही आपलं वैयक्तिक खातं उघडलं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे मात्र चांगला फटका बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर कडे. क्षेत्ररक्षक तिथे येतोय वेगानं. मिड ऑफ मध्ये खेळाडू होता. मिड ऑफचा खेळाडू वेगानं धावत आला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यानं बॉलला फील्ड केलं. चांगले फिल्डिंग एफर्ट तिथे आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाले. फिल्डिंग खूप महत्वाची आहे. तुमच्या टीम मध्ये चांगले फलंदाज असणं गरजेचे आहे. तुमच्या टीम मध्ये चांगले गोलंदाज असणं गरजेचे आहे. मात्र त्या बरोबरीनं तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षक ते टीम मध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र हा बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. रोहित शर्मा स्टँडच्या वरनं पहिल्या टप्प्याखेरीज बॉल चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता या स्पर्धेचे आयोजक स्वप्नीलजी गामणे यांचे सुपुत्र श्री गामणे इथे आले. पुढचा बॉल यावेळेस मात्र अप्रतिम सुपर दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक. बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4
इथं विकेटचं बदल येत आहे, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल, खेळाडू बाद. सिक्स फोर लिहिलेले काही पट्टे आहेत, तेही कोणी प्रेक्षक उचलून घेऊन जात आहेत. आता त्यांना काय सांगावं. कृष्णाई हॉटेलचे सर्वे सर्वा सन्माननीय संदीपजी सोनावणे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येणारी षटक ज्यामध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल, या मॅच वर कशा पद्धतीने आगे कूच केले जाईल ते ऐकवण्याकरता आपल्या सोबत मायक्रोफोन वर आपण करूयात बदल. भालके सर आपल्या सोबत मायक्रोफोन वर असतील. मी विनंती करतोय सोनावणे सरांना की आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. हॅलो, धन्यवाद अक्षयजी. उपस्थित आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. तीर्थरूप भास्करांना दत्तात्रय गामडे यांच्या स्मरणार्थ आपण हा क्रिकेटचा महासंग्राम पाहत आहोत. आणि पहा मैदानामध्ये विकेट योगेश पवार बाद. एका बाजूला अहमदनगर जिल्ह्याचा खेळाडू होता योगेश पवार. बॅटीचा एज आणि एस्ट्यांच्या पाठीमागे टिपलेला झेल आपण पाहिला. न्यू बॅटर मॅन फ्रॉम दिंडोरी तालुका विकी धोत्रे आपण मैदानात पाहणार आहोत. नाशिक जिल्ह्याचं क्रिकेट ज्याने अत्यंत जवळून पाहिलं. हा चेंडूपा डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेचा वेध घेणारा एक अप्रतिम अशा प्रकारचा चौकार. मैदानात आल्या आल्या आक्रमण करीत आहे. हा पुढचा चेंडू परत एकदा उंच बरोबर फटका डीप मिड विकेट रिजन मध्ये आपण पाहत आहोत. एक दमदार षटकार, 6 धावा. आपण पाहत आहोत पर्व तिसरे. आणि या पर्व तिसऱ्यामध्ये हा जो क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं जर पाहिले इथं आपण पुढचा चेंडू परत एकदा पुढे सरसावत पहा. पॉइंट क्षेत्रामध्ये सुटला जाणारा झेल तिथे निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी निश्चितच विकी धोत्रेला मिळालेले जीवनदान हे आपण त्या ठिकाणी निश्चित पाहत आहोत. पहा, कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो कॅचेस विन द मॅचेस. आणि विकी धोत्रे हा जो आक्रमक एक अष्टपैलू खेळाडू आहे,
जो मैदानामध्ये आपण पाहत आहोत त्याला खेळताना त्याला मिळालेलं जीवनदान. इथे योगेश माले स्ट्राईकवर असणार आहे. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता योगेश महाले यांचा, तिथे चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. जरूर अनुज मोरेच्या माध्यमातून एक कमबॅक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बंटी बॉयज विरुद्ध सोनवणे वॉरियर्स असा हा सामना, आणि बंटी बॉयजची चालू असणारी फलंदाजी. दरम्यान पुढच्या चेंडूला आपण पाहत आहोत शॉर्ट थर्डमॅन मध्ये सन्मान दिला. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतील. चेंडूवर येतील तत्पूर्वी एक सिंगल बनवली जाईल. आणि एकूण आपण पाहिलं 2 षटकानंतर धावफलकावर बंटी बॉयज 23 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अशा प्रकारची सुरुवात आपल्याला जी मैदानामध्ये सोनवणे वॉरियर्स या संघाबरोबर खेळत असताना जी पाहायला मिळते. आर्या प्रीमियर लीगचं पर्व 3रं, आणि या पर्व 3ऱ्यामध्ये आपण पाहतो की क्रिकेटचा हा महासंग्राम निश्चित नाशिककरांनी अगदी डोक्यावर घेतलेली क्रिकेटची स्पर्धा ही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बंटी बॉयज गत सालचे जे विजेते आहेत, परंतु बघा क्रिकेटमध्ये इतिहास हा जो लिहिला जातो, इतिहास बदलले जातात, इतिहास परत एकदा घडले जातात. आणि इतिहास घडत असताना आपल्याला हा मैदानामध्ये संघर्ष हा जो पाहायला मिळत असतो. पाहूया इथे सोनवणे वॉरियर्स थोडासा विचार विनिमय जरूर करणार आहेत. या स्पर्धेचे आयोजक स्वप्नील गामणे सुद्धा एक चांगले खेळाडू आहे. आणि पाहूया की जिथे आवड आहे तिथे तुम्हाला सवड ही निश्चित मिळते. आणि गेले 3रं पर्व या ठिकाणी साजरं होत असतं. निश्चितच एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्याला जे पाहायला मिळत आहे. आमचे संदेश आप्पा हे सुद्धा मैदानात पाहायला मिळत आहे शॉर्ट थर्डमॅन मध्ये. संदेश आव्हाड सिन्नर तालुक्याचं क्रिकेट. गोलंदाजीमध्ये आपण पाहणार आहोत षटक क्रमांक 3 दादाबाई शेख. इथे पहा योगेश महाले बॅटीचा हे शॉर्ट थर्डमॅन मध्ये संदेश आव्हाडला आपण पाहणार आहोत. आणि बघा आज नगर जिल्ह्यातले जे काही खेळाडू निश्चित या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामध्ये दादाबाई शेख पडेगावचे खेळाडू आहेत. आणि सोनवणे वॉरियरचं जे प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना मैदानात पाहत आहोत. दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामधील असणारा हा विकी धोत्रे आपण मैदानामध्ये पाहत आहोत. मिळालेले एक जीवनदान विकीसाठी आपण पाहिलं पॉइंट क्षेत्रामध्ये सुटलेला झेल. इथे मात्र या 2 दिग्गजांमध्ये एक नगर जिल्ह्याचा दिग्गज आहे दादाबाई शेख आणि दुसऱ्या बाजूला विकी धोत्रे आपल्याला पाहायला मिळणार आहे. रिव्हर्सिप पहा, अप्रतिम फटका विकी धोत्रे, परंतु तिथे मात्र झेल आपण पाहत आहोत. आणि पहा काय अप्रतिम अशा प्रकारे आपण पाहूया एक सुरेख अशा प्रकारे, परंतु पंच त्या ठिकाणी काय निर्णय देत आहेत. इथे विकेट असणार आहे विकी धोत्रेची. आपण विकी 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 आता बघूया तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत, काय निर्णय असेल पण बघूया. आउट. यस, विकी धोत्रे या ठिकाणी बाद असणार आहे. आणि बघा अक्षय पालवेने टिपलेला हा झेल निश्चित आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे. एक महत्वपूर्ण विकेट जी या ठिकाणी गेलेली आहे. न्यू बॅटर नितीन केंद्रे मैदानामध्ये दाखल होत आहेत. निश्चित आमचे सिन्नर तालुक्याचे आनंद कांदळकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
क्रिकेटमधील एक दर्दी व्यक्तिमत्व. इथे पहा काय सुरेख चेंडू आहे बघा. हा अष्टपैलू जो खेळाडू आहे ना, जो अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निश्चित जर पाहिलं तर दादाबाई शेखची कामगिरी ज्या प्रकारे सीझन चालू झालेला आहे, एक चांगल्या प्रकारची अनेक क्रिकेटच्या स्पर्धा खेळताना मी त्याला पाहिलं. आणि आज हा जो क्रिकेटचा महासंग्राम आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना सुद्धा इथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जिथे विकी धोत्रेची विकेट अक्षय पालवेने एक सुपर अशा प्रकारचा झेल टिपला. पुढचा चेंडू पाहूया मैदानामध्ये. इथे परत एक सुरेख चेंडू आणि नितीन केंद्रे पहा इथे मात्र थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताय, तिथे मात्र चेंडू डॉट चाललेला आहे. धावपलिकावर जर आपण विचार केला तर 24 धावा 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच अक्षय पांडव सर जे समालोचन या ठिकाणी करत होते, निश्चित एक बहारदार आवाज की दुनिया. दरम्यान मिड विकेट मध्ये आपण पाहणार आहोत तिथे सुनील नाटे मात्र चेंडूवर येताना पाहायला मिळेल आपल्याला मैदानामध्ये. एक सिंगल येणार आहे, सिंगलच्या मदतीने धावफलक 25 धावांवर जो आपल्याला बंटी बॉईज गत वर्षाचे जे विजेते आहेत, चॅम्पियन आहे, यांचा हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील आपण मैदानामध्ये पाहत आहोत. योगेश महाले यांच्यावर निश्चित एक मोठी जबाबदारी असणार आहे, ज्यांनी नाशिक जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी फार मोठं योगदान या खेळाडूंचं सुद्धा जे राहिलेलं आहे ते आपण पाहत आहोत. दरम्यान ओव्हर समाप्तीचा इशारा असणार आहे. 25 धावा आहेत धावफलकावर बंटी बॉईज. दरम्यान या आपल्या आर्या प्रीमियर लीगचे जे मार्गदर्शक आहेत सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सुद्धा आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. इथे 25 धावा धावफलकावर आहेत, 3 षटक संपलेले आहेत आणि मैदानामध्ये बघा खेळाडूंसाठी पाण्याची मात्र एक चांगल्या प्रकारची जी व्यवस्था होताना आपल्याला जी पाहायला मिळते. आणि बऱ्याच वेळा हे असं क्वचित कुठल्या तरी मैदानामध्ये हे चित्र पाहायला मिळतं की आयोजन कमिटीकडनं अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे पाण्याची सुद्धा सुविधा जी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली जातात. मैदान जर आपण पाहिलं सर्व बाजूला आपल्याला अनेक बॅनर जे पाहायला मिळतात, त्यामध्ये बॅनर आहेत, स्टँड बनवण्यात आलेले आहेत आणि निश्चित एक सुंदर अशा प्रकारचं हे मैदान आपल्याला जे पाहायला मिळतं. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपण पाहणार आहोत जिथे 25 धावा आहेत, 3 फलंदाज माघारी गेलेले आहेत सोनवणे वॉरियर्स या संघाचे. आणि उर्वरित 3 षटकांमध्ये आपण इथे पाहणार आहोत की किती धावा ह्या बंटी बॉईज संघ जो या ठिकाणी बनवणार आहे. धावफलकावर पाहायला मिळतात बंटी बॉईज 3 बाद 25 धावा 3 षटकानंतर. हे जे समीकरण आपल्याला पाहायला मिळते बंटी बॉईज संघाचं. आणि इथे पाहूया आपण षटक क्रमांक 4 साठी मला वाटते त्या ठिकाणी परत एकदा सुनील नाटे निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. बघा मी गेली काही वर्ष कर्नाटक प्रांतामध्ये इंडी या ठिकाणी सुद्धा सुनीलला पाहिलं होतं खेळताना
आणि माती विकेटवर गोलंदाजीचा जो हुकमी एक्का म्हणून त्याच्याकडे जे पाहिलं जातं, परंतु सिमेंट विकेटसाठी खऱ्या अर्थाने एक चॅलेंजिंग असते गोलंदाजासाठी, ती फलंदाजांना अनुकूल राहते. हा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, पहा मिड विकेट रिजनमध्ये चेंडूला खेळलेला आहे. तिथे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. इथे पहा हातामध्ये चेंडू आला नाही आणि सरळ नेम चुकला गेला. पहा मिस्टर केने यष्टीरक्षक आपण पाहत आहोत. 2 धावा ज्या ठिकाणी पूर्ण केले गेलेल्या आहेत. येस सर, एक शॉर्ट रन, 1 बाउन्स. येस, 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी होताना आपण जो पाहत आहोत. तर 2 धावा या ठिकाणी आपणालाही पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने बंटी 27 धावांवर हा जो धावफलक पोहोचला गेलेला आहे. पुढचा चेंडू सुनीलचा असेल मैदानामध्ये. नितीन पहा सुरेख फटका खेळला लॉंग ऑन रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक हिलना मना आहे आणि झेल टिपला गेला. नितीन केंद्रे यांची विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. सोनवणे वॉरियर्सला परत एक धक्का. गणेश शिरसाट यांनी टिपलेला एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि अक्षय चव्हाण न्यू फलंदाज, नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 बाद 27 धावसंख्या बंटी बॉयची आपल्याला मैदानामध्ये जी पाहायला मिळते. सुनील लाटेला मिळालेलं पहा हे यश आपण निश्चित पाहत आहोत. गणेश शिरसाटने टिपलेला झेल लॉंग ऑन सीमारेषेजवळ. अक्षय चव्हाण न्यू बॅटर, नाशिक टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. आणि ते हा पहिला चेंडू पहा वाईडिश मिडअप मध्ये धावचीची संधी आणि बघा सरळ फेकी आपण पाहत आहोत आणि अक्षय चव्हाण धावचीत मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका फेकीने मात्र अक्षय चव्हाणची विकेट उद्ध्वस्त झाली, धावचीत झाला. अभिजित वेलदाडी मैदानामध्ये न्यू बॅटर आलेला आहे. लगातार 2 विकेट जात आहेत. योगेश महाले स्ट्राईकवर येणार आहेत. परंतु इथे हे जे लगातार धक्के आहेत ते धक्के थांबावं लागणार आहे आणि इथे कुठेतरी सावरावं लागणार आहे. आणि या सावरल्यानंतर निश्चित तुम्हाला एक चांगल्या प्रकारची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळेल. योगेश माले फटका फर्स्टला मिस्टर आपण पाहत आहोत केने चेंडू खाली झेल टिपला गेला आणि परत एकदा सुनील लाटेचं वर्चस्व आपण मैदानात पाहत आहोत. ते खेळाडू आहेत ज्यांनी नाशिक क्रिकेटचं जे क्रिकेट आहे अत्यंत जवळून त्यांनी खेळलेलं आहे आणि पाहिलेलं सुद्धा आहे. त्यांची विकेट गेलेली आहे.
न्यू बॅटर अनिरुद्ध राजपूत आपण पाहत आहोत मैदानामध्ये दाखल होत आहेत फलंदाजी करण्यासाठी. इथे इथे बघा बघा काय प्रयत्न आहे सुनीलचा. अगदी फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता बघा. सोनवणे वॉरियर्सचे संघमालक सन्माननीय किरण सोनवणे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जे सुनील नाटेच्या हॅट्रिकसाठी जे निश्चित आपण पाहत आहोत. अर्थात तिथे हॅट्रिक असो बक्षीस आलं. इथे पहा चेंडू आपण पाहत आहोत एस टी रक्षकांच्या हातामध्ये येत नाहीये, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि एक उत्कृष्ट षटकाची समाप्ती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा, 6 विकेट गेलेले आहेत. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज, हे जे समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि 39 धावा. बघा सोनूच्या प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेचे निश्चितच एक मुख्य आयोजक सन्माननीय विशाल भाऊ पट्टी बहादूर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि मॅच जिंकून दिली तर स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांच्याकडनं 11,000 किती 11,000 रुपयाचं पारितोषिक. पहा 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. बक्षिसांची खैरात दोन्ही बाजूंनी झालेली आहे. अनुज मोरिया अनुजी मोरिया पाहूया. सन्माननीय PSI बाळासाहेब जोंद्रे या स्पर्धेच्या निमित्तानं इथं उपस्थित होत आहेत. तसंच त्यांचे सुपुत्र स्वप्नील जोंद्रे अंबड पोलीस इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक VIP डाईसमध्ये यावं आणि या मंचाची शोभा वाढवावी. सन्माननीय PSI बाळासाहेब जोंद्रे आणि त्यांचे सुपुत्र अंबड पोलीस स्वप्नील जोंद्रे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद अक्षयजी. ते पहा जी गोलंदाजी होती ना ती निश्चित चांगली होती आहे. आपण पाहत आहोत फलंदाजांना संघर्ष करावा लागत आहे मैदानामध्ये. हे जे समीकरण आपण जे पाहणार आहोत जे निश्चित आता कुठेतरी 10 आणि 36 धावा अशा प्रकारचं समीकरण आपल्याला जे पाहायला मिळते. पाहूया राजपूत आहेत फलंदाजी विरुद्ध राजपूत जे फलंदाजी करतायत मैदानामध्ये. 10 चेंडू आणि 36 धावांसाठी एक हवाई फायर करावं लागेल. इथे 5 चेंडू उडवला गेलेला आहे आणि तिथे आपण निश्चितच पाहणार आहोत पंचांचा इशारा येणार आहे. तिथे मात्र एक सुपर डुपर चौकार, 4 धावा. चौकाराने निश्चित धावसंख्येवर फरक पडणार आहे. 9 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण आता धावफलकावर आलेलं आहे विजयासाठी. अनिरुद्ध राजपूत यांच्या चौकाराने निश्चित या ठिकाणी परत एकदा आपण पाहत आहोत कुठेतरी अपेक्षा जिथे निर्माण होते तिथे निश्चितच आपल्याला एक विश्वास निर्माण होताना पाहायला मिळत असतो. आणि पाहूया अनिरुद्ध यांनी खेळलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये. हा पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू असेल. बॅटीला इनसाइड झालेला चेंडू आणि सरळ एस्टॅनवर चेंडू आदळला आणि इथे विकेट जाणार आहे ती मात्र अनिरुद्ध राजपूत यांची 7वी विकेट आपल्याला बंटी बॉयज या संघाची पाहायला मिळते मैदानामध्ये.
जी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे असेल, परंतु गामाभाऊ यांच्यामध्ये क्षमता आहे, मोठा फटका खेळण्याची संघाला गरज आहे आणि त्या गरजेनुसार फटका सुद्धा येईल. मैदानामध्ये प्रयत्न चालला, परंतु इथे चेंडू निर्धाव गेला आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. शेवटचे चेंडू इथे असणारे शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी एका षटकामध्ये 32 धावांची गरज, हे समीकरण आपल्याला मैदानामध्ये जे पाहायला मिळणार आहे. निश्चित काही षटकार मारण्याचा जरूर असेल या ठिकाणी. आणि पाहूया सोनू कमाल काय करतात ते मैदानामध्ये. आणि इथे चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. अक्षय पालवे यांचा डॉट प्रकारचा चेंडू, निर्धाव प्रकारचा हा चेंडू असेल, तिथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे. जगन अण्णा चेंडू फेकतायत आता मैदानामध्ये. जगन पाचोरे, हॅलो हॅलो इथे चेंडू उडवला गेला. हॅलो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहणार आहोत, परंतु इथे एका धावेने 2 धावेने फरक पडणार नाही आहे. परंतु निश्चित या 2 धावा या महत्त्वपूर्ण धावा असणार आहे, कारण लेग फॅक्टर मध्ये नेट रन रेट सुद्धा अत्यंत महत्त्वाचा राहतो. हॅलो हॅलो 2 धावा या ठिकाणी येत आहेत. तसं समीकरण आता 4 चेंडूमध्ये ह्या 30 धावा, हे जे समीकरण आपण पाहत आहोत विजयाचं, हॅलो, आपल्याला हॅलो. मैदानामध्ये जे पाहायला मिळतं. यानंतर निश्चित एक मोठी लढत होईल. हा शॉर्ट पिच चेंडू होता कनेक्ट बघा. केला ना. अक्षय पालवे एक सुरेख चेंडू मिनिटं. टाकला गेला हॅलो, मैदानामध्ये. हॅलो हॅलो निर्धाव येणारा हा चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. आता सामन्यामध्ये एक औपचारिकता जी निश्चित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुनील नाटेचं षटक पहा. दादाबाई शेख गोलंदाजी करताना विकी धोत्रेचा टिपलेला झेल, तदनंतर सुनील नाटेने थिणगी पेटवली विकेटची. लगातार विकेट एका षटकात गेल्या. इथे पहा बॅटीचा एज, आता तिथे प्रयत्न चांगला, आता झेल सुटला, परंतु एक सिंगल त्या ठिकाणी येणार हॅलो आहे. हॅलो झेलचं काय आता एवढं महत्त्व नाहीये, कारण एकतर्फा सामना आता कुठेतरी झुकताना आपल्याला मैदानामध्ये निश्चित या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षय पालवे, विकी धोत्रेचा एक अप्रतिम अशा प्रकारचा झेल हॅलो टिपला हॅलो आणि विकी बाद झाल्यानंतर त्या षटकातच आपण हॅलो, पाहिलं बरेचसे हॅलो. तिथून कुठेतरी विकेट जाण्याला सुरुवात झाली. टर्निंग पॉईंट ठरला मैदानामध्ये. हा पुढचा हॅलो. चेंडू पहा. गामाभाऊ खेळतात मिड विकेट रिजन मध्ये. आपण डीप मिड विकेटला पाहणार आहोत. तिथे एक सिंगल मात्र घेतली जाईल आणि उर्वरित काही चेंडू जे शिल्लक आहेत अक्षय यांचे आपण मैदानामध्ये पाहत आहोत. तिथे सोनू यांच्याकडनं अपेक्षा जरूर असणार आहे. जाता जाता एक आता मोठा फटका मैदानामध्ये जो आपल्याला पाहायला मिळेल की ते पाहूया आपण. इथे चेंडू केला आणि तिथे पाहूया जाता जाता केला इशारा चौकाराचा हॅलो. आणि इथे षटक संपलेला आहे. एकूण धावा बनलेल्या आहे धावफलकावर 42 हॅलो, धावा हॅलो. आपल्याला ज्या पाहायला हॅलो. मिळाल्या आणि निश्चितच इथे सोनवणेवाडी संघाने या ठिकाणी सामना जिंकलेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो आपण पाहणार आहोत, 2 षटकामध्ये 13 धावा आणि 3 विकेट घेणारा सुनील नाटे या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जो असणार आहे, सामन्याचा मानकरी जो असणार आहे.